एबीसीडी कसला आहे सांगा. इज अ पॅरालेलोग्राम. पॅरालोग्राम रे. एबीसीडी हा समांतरभुज आहे. कसला आहे? समांतरभुज आहे. लक्ष द्या. चला आपण एक समांतरभुज चौकोन काढूया असा. यामध्ये काय केलं? ए बी सी आणि डी. ए बी सी डी. ए किती आहे? ए किती माप घ्यायचं? 5x घ्यायचं. आणि बी किती घ्यायचा? 4x. आणि हे कसले अँगल आहे त्याचे? ऍडजेसेंट अँगल्स आहेत. कसले? लगतचे कोण. आणि लगतच्या कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180. इथे लिहायचं अँगल ए अँड अँगल बी आर ऍडजेसेंट अँगल्स. लगतचे कोण आहेत. कसले कोण आहेत? हे लगतचे कोण आहेत. लगतचे कोण आहेत. आणि लगतच्या कोणाच्या मापांची बेरीज काय आहे? 180 असते. अँगल ए प्लस अँगल बी किती आहे? 180. मग आपण त्यांना काय सपोज केलंय? ए किती सपोज केलाय? 5x. आणि बी किती सपोज केलाय? 4x. चला ए इज इक्वल टू 180. काय आलं? 5x प्लस 4x किती झाले? 9x. 9x इक्वल टू 180. चला ह्याला डिवाइड करा. 9 न 180 ला डिवाइड करा. किती येते? किती येते? 20 येते. आणि आलेली व्हॅल्यू कुठं पुट करायची? त्या अँगल मध्ये ठेवायची. अँगल ए आपण किती सपोज केलाय? 5x सपोज केलाय. मग 5 इंटू किती होणार? 20. मग 20 इंटू 5 किती झालं? 100. आणि अँगल बी किती झाला? अँगल बी किती झाला? 4x. आणि 4x इंटू 20. मग आपण काय काढलेला? आपल्याला बी पाहिजे होतं. तिने सांगितलंय कुठला काढायला? बी. आपण बीचं पण सुद्धा काढलंय आणि एक्स्ट्रा सुद्धा काढलं. कुठलं? एचं सुद्धा काढलं. बी80 ए किती आहे? 100. लिहून घ्या. आठवा 9वा. चला लक्ष द्याकडे. यामध्ये पुढे बघा आता. द रेशियो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ अल्बर्ट अँड सलीम. आताचा अल्बर्टचं वय किती आहे? 5 आहे. आणि सलीमचं किती आहे? 9 आहे. मग आपण काय 5 आणि 9 असं घ्यायचं असते का? कधी नाही. ह्याला म्हणायचं 5x, ह्याला म्हणायचं 9x. इथं घ्या प्रेझेंट एजेस ऑफ कोण? अल्बर्ट. अल्बर्टचं प्रेझेंट वय किती म्हणायचं? 5x. काय सांगितलं? अल्बर्टचे आजचे वय किती म्हणलं? आजचे वय किती म्हणलं? 5x. आता कोण आहे? सलीम्स एज किती होणार आहे? 9x. सलीमचं वय किती झालं सांगा? सलीमचे वय 9x झालेलं आहे. पुढं नंतर काय करायचं? 5 वर्ष झाली. 5 वर्षानंतर त्यांचा रेशो किती होणार आहे? मग यामध्ये किती किती वय वाढवायचं? 5. मग झालं याचं वय किती झालं? 5x अधिक 5. याच्यामध्ये पण 5 वर्ष वाढले आणि याच्यामध्ये पण किती होणार आहे? 5. दोघांमध्ये पण 5 का वाढले सांगा? आता सांगा 5 वर्ष आपण पुढे गेलो. सगळं जगच 5 वर्षांनी पुढे जाणार ना? का तुम्ही तिथेच राहणार आहे तेवढंच? सगळ्यांचं वय वाढणार का नाही 5-5 वर्षानं? मग हा रेशो किती बनलाय 5 वर्षांनी दोघांचा? 3/5. मी सांगितलं बघा अगोदर 5x 9x घ्यायचं, त्यामध्ये 5 मिळवायचं. नवीन रेशो काय झाला? 3/5. आता काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 5 न कोणाला गुणायचं? 5 न याला मल्टिप्लाय करायचं. 5 न 5x प्लस 5 ला मल्टिप्लाय करा. आणि 3 न 9x प्लस 5 ला मल्टिप्लाय करायचं. चला 5 न याला 5 ला मल्टिप्लाय केलं की त्याला 25x. आणि ह्या 5 न याला मल्टिप्लाय केलं 25. 3 न 9 ला 27x. 3 न 5 ला 15. बघा तेवढं आलेलं आहे. 27x इथंच ठेवायचं. आणि प्लसचं काय होतं इकडं? मायनस झालं. हे 25 आहे तसं लेफ्ट साईडला, फक्त राईट साईडचं 15 इकडे काय होतंय? -15 झालं. इथं किती आलं? 10 आलं. आणि इथं किती आलं?
2x. तुला गुणाकारच काय होणार सांगा, भागाकार होणार आहे, म्हणजे 10 डिवायडेड बाय 2 किती आलं आन्सर आपलं, x इज इक्वल टू 5. म्हणजेच x ची व्हॅल्यू किती आली, 5 आली. मग हे आन्सर आलं का, फायनल आन्सर आहे का हे, नाही. मग काय करायचं तर सांगा, देअर प्रेझेंट एजेस. आता प्रेझेंट अल्बर्टचं किती होतं वय सांगा, अल्बर्ट किती होता, 5x होता. मग 5 इंटू काय करायचं 5 किती झालं, 25 इयर्स झालं याचं, इथे ना अल्बर्ट. त्यानंतर कोण आहे, सलीम. सलीमचं वय किती होतं आजचं, सलीमचं वय किती आहे, सलीम 9x होता. 9x ची किंमत त्यामध्ये ठेवायची, 9 गुणिले 5, 9 5 45, मग 45 इयर्स हे होणार आहे वय. अशा पद्धतीने तुम्हाला ही गणितं करायची आहेत. काय काय केलं जरा सांगा मला आता पटकन. पहिल्यांदा आपण काय केलं,